एन आणि ए या दोघांचा गुणाकार केला तर टोटल मिळते. हे आता जस्ट आपण टीनाचा फॉर्म्युलामध्ये बघितलं. टी इज इक्वल टू एन गुणिले एन आणि ए या दोघांचा गुणाकार केले टोटल मिळते. एन म्हणजे नंबर. त्यानंतर त्याने म्हटलंय त्याची सरासरी किती माहित नाही, काही रन्स केले त्याला एक्स मानून टाका आणि मग सांगाल 12 आणि एक्स चा गुणाकार केला तर किती येणार बेटा इथं 12x. बिंदासल्या आता नंतर त्याने सांगितलंय 13व्या डावामध्ये त्याने 64 रन्स केले. तर लक्षात ठेवायचं आता त्याने आता इथं हे चेंज होणार, हे पण चेंज आणि ते पण चेंज. हे तिघांच्या खाली असे एरो करा आणि काय काय चेंज झालं एकदा व्यवस्थित आपण डिस्कस करू ते. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं मॅच कितीवी खेळली सांगा त्याने 13वी. तर 12 मधला आता इथे एक ऍड होणार आहे +1 आणि मॅचेस किती होतील आता बेटा 13 गुणिले. आता 13व्या मॅच मध्ये त्याने काहीतरी एक्स्ट्रा रन्स केले असतील, एक तर ऍव्हरेज वाढेल किंवा घटेल. आता तुम्ही मला सांगायचं याचा ऍव्हरेज वाढला की घटला. काय केलं त्याने सरासरी धावसंख्या 2 ने काय झाली कमी झाली. जनरली धावसंख्या वाढत असते पण हा प्रश्न असा आहे तो मुद्दाम पिक केला मी जिथे धावसंख्या सरासरी कमी झाली. जेवढे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस केले असतील तिथं काय होतं सरासरी वाढते. ठीक आहे इथं कमी होते. तर काय करायचं आता 2 ने कमी झाली म्हणजे इथून -2 करायचं. आता सांगा एक्स मधून 2 गेलं तिथं x - 2 असं लिहून दाखवाल इज इक्वल टू. त्या मॅच मध्ये त्याने रन्स किती केले होते 64. तर इथं 64 रन्स त्याच्या टोटल मध्ये ऍड करायचे. काय काय चेंज केलं ऐकून घ्या. एक मॅच ऍड केली 12 आणि 1 13 आलं. सरासरी 2 ने कमी झाली तिथं बनला x - 2 आणि 12x मध्ये 64 रन्स तुम्ही त्या टोटल मध्ये ऍड केले ते बनणार इथं 12x + 64. फक्त आणि फक्त एक स्टेप जरी मी सॉल्व्ह केलं ना, एक स्टेप तुम्हाला अंदाज येऊन जाईल की पुढे काय करायचं. एक स्टेप फक्त आणि ते एक स्टेप म्हणजे काही नाही एवढं एक समीकरण फक्त आपल्याला सॉल्व्ह करायचंय. दुसरी पद्धत पण आहे वेट अँड वॉच. 2 पद्धतीने शिकवतच ना तुम्हाला सरासरीचा टॉपिक. मी टेन्शन घेऊ नका. पहिले याने काही वेळ लागणार नाही, ह्या स्टेपमध्ये तुम्हाला आन्सर निघणार आहे. बघून घ्या 12 मध्ये एक मॅच वाढली 13 मॅचेस झाल्या. सरासरी 2 ने कमी झाली x - 2 आलं. इथं टोटल रन्स मध्ये 64 रन्स ऍड केले आपण तर 12x + 64. आता याला सॉल्व्ह करताना 13 ने ब्रॅकेटला गुणलं तर 13 × x किती आलं बेटा इथं 13x. नंतर 13 × 2 किती आलं 26 मायनस मध्ये येईल आणि इथं शिल्लक राहिला इथं 12x + 64. अर्थातच तुम्हाला लक्षात आला असेल आता हा ते 12x इथं आलं तर मायनस होईल आणि -26 तिथे गेल्यावर काय होईल प्लस होईल. स्टेप दाखवून देतो मी, डायरेक्ट करता येते आपल्याला ते, तरी पण स्टेप बघून घ्या. इथं 13x आहे तो 12x इकडे आला तर काय होईल तो -12 आणि तिकडं आधीपासून 64 बसला आणि इकडून तिथे -26 गेला. -26 तिथे गेल्यावर काय होईल प्लस होईल. झालं फायनल. 13 मधून 12 गेले तर सिंगल x आला आणि या दोघांची बेरीज सांगा. नाही ह्या दोघांची बेरीज सांगा पहिल्यांदा. जे आलं ते सांगा, बाकीचं डिस्कस नंतर करू. किती आलं 90. आता विषय असा आहे जर आपण पाहिलं तर एवढंच करायचंय. त्या 90 मधून 2 कमी करायचा आन्सर असणार आपलं 88.